नमस्कार मैत्रिणींनो, काल आपण 3 स्टिच पाहिल्या. जरदोशी दोऱ्याची पाहिली, त्याच्यानंतर सेट थ्रेडची पाहिली आणि साध्या दोऱ्याची पाहिली. आज आपण जरदोशी दोऱ्यांनी झिगझॅगची आपण स्टिच पाहूया. स्टार्ट. सुई टाकली, दोरा खेचला, दोरा खालून वर घेतला, ज्या वेळेस आपण कोन करतो त्यावेळेस तिथे आपल्याला ती डबल स्टिच टाकायची असते. इथे मी आलेली आहे. इथे आल्यानंतर मी चेन लांब न घेता तिथल्या तिथेच दोऱ्याच्या बाजूला ठेवून तिथे मी टाका टाकणार आणि मग या बाजूला वळणार, म्हणजे तो कोन तुमचा परफेक्ट बसतो. इथे आपली चेन स्टिच. आता आपल्याला पॉज करायची आहे, थांबवायची. पुन्हा आपल्याला जसं मग आपण पाहिलं लॉक करायचंय त्याचप्रमाणे आपण लॉक करून घ्यायचंय. सुई टाकली. इथे आपण कोन कसे करायचे हे पाहिले या स्टिच मध्ये. आता आपण सरळ इथे नागमोडी वळणावर स्टिच करणार आहोत. आपल्याला कुठेही काही अडथळा येत नाही, सरळ येते. कोन करताना मात्र आपल्याला कोनच्या इथे डबल स्टिच द्यावी लागते. इथे आपण आता एंड करणार आहोत. शेवटच्या दोऱ्यातून पहिला दोरा आपण काढून घेऊ आणि खालून खेचून घेऊ. हा आपला इथे लॉक झालेला. पुढे आपण पाहणार आहोत चौकोनाला स्टिच कशी टाकायची. सुई टाकली, दोरा खेचून घेतला, नॉर्मल स्टिच टाकायची आपली जशी आपण टाकतोय ती. स्टिच टाकत टाकत इथे आल्यावर पुन्हा इथे डबल स्टिच टाकायची अगदी शेजारी. परत सरळ चेन, परत इथे आल्यावर परत डबल स्टिच, परत सरळ चेन आणि परत इथे आल्यावर डबल स्टिच घेऊन खाली यायचं. इथे आपल्याला डबल स्टिच करायचे, म्हणजे अगदी शेजारी, म्हणजे आपला कोन इथे बरोबर बसणार आहे. आणि पुन्हा सरळ खाली यायचं. तर इथे आपण एंड करून घेऊया. आता इथे आपण एंड करून घेऊया. पुन्हा इथे छोटासा स्टिच देऊन आपण त्याला गाठ मारून घेऊया. ओके, इथे आपली गाठ झालेली आहे. खालून सुई वर काढूया, म्हणजे जेणेकरून आपला हा दोरा खाली जाईल. फिनिशिंगला तो वरती दिसणार.
आपला हा बॉक्स आता इथे मस्तपैकी तयार झालेला आहे। अशा प्रकारे आज आपण 3 प्रकारच्या स्टिच पाहिल्या, झिगझॅग, नागमोडी आणि बॉक्स हे शेप आपण पाहिलेले आहेत इथे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।